रिक्षा चालकांनी मुंबईसोबत पुण्यातही आंदोलन सुरू केले। पण एकीकडे मुंबईत शांततेत आंदोलन सुरू असताना पुण्यातील रिक्षा चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांच्या आंदोलनादरम्यान ओलाच्या 2 ते 3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। ओला, उबेर यासह ॲग्रिगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि 3 वर्ष झालेल्या लायसन्सधारक रिक्षा चालकांना बॅच देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालकांनी राज्यात बंद पुकारलाय। या बंदचा पडसाद पुण्यात मोठ्या प्रमाणात उमटलाय। आरटीओ कार्यालयाच्या समोर विविध रिक्षा चालक संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय। यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। ऑटो रिक्षा चालक व टॅक्सीमेन्स युनियनने आज पुकारलेल्या संपात मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील मिळून 8 लाखाहून अधिक रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवल्यात। आरटीओ कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनात 400 ते 450 रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनी सिग्नलवर उभ्या असलेल्या ओला, उबेर कॅबच्या काचा फोडत तोडफोड केली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात ओला, उबेर काम करतायत। गेल्या 5 ते 6 वर्षापासून रिक्षा संघटना शासनाकडे याबाबत मागणी करतायत। यांना कोणतीही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसताना ते प्रवासी वाहतूक करतायत। त्यामुळे रिक्षा चालकांना उपासमारीची वेळ आली आहे। प्रवासी वाहतूक करण्यात बंदी असतानाही ओला, उबेर प्रवासी करतायत। याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे असं मत महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केलंय। राज्यात ज्या ओला, उबेर सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय वाहतूक कंपन्या या अवैधपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मेट्रो शहर आहेत, त्या मेट्रो शहरामध्ये व्यवसाय करतात। गेले 5-6 वर्ष सर्व रिक्षा संघटना याबाबत शासनाकडे मागणी करत आहेत की यांना कुठल्याही प्रकारची प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसताना ते लोक अवैधपणे स्टेज कॅरेजप्रमाणे व्यवसाय करतात। त्यामुळे राज्यातील असंख्य अशा रिक्षा चालकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे। आणि राज्य शासनाचे गॅजेट आहे, त्या गॅजेटमध्ये असं म्हणलं आहे की यांना या प्रकारचं कुठलंही व्यवसाय त्यांना करता येत नाही। परंतु अशी वास्तविक खरी परिस्थिती असताना देखील वाहतूक अधिकारी आणि आरटीओ यांच्या आशीर्वादांवर ही यंत्रणा चालू आहे। यावेळी स्वाभिमानी रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा सेना, आम आदमी रिक्षा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।